नमस्कार, मी सुवर्णा. आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे बेंदूर आणि बेंदूर म्हटलं की विशेष गोडाचा पदार्थ आपण बनवतच असतो. मग आज काय विशेष आहे गोडाचा पदार्थ? पुरणपोळ्या तर आपण नेहमीच करतो. मग आज मी पुरणपोळ्या न करता एक गोडाचा पदार्थ बनवणार आहे आणि तो म्हणजे त्याला बोललं जातं सांज्याच्या पोळ्या. फारसं हे कोणाला माहीत नाही सांज्याच्या पोळ्या काय असतात आणि त्या कशा बनवल्या जातात. तर आज आपण सांज्याच्या पोळ्या बनवणार आहोत. खूप छान पद्धतीने आणि टेस्टी असे असणार आहे. चला मग त्या पोळ्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया. आणि आपला गहू सप्ताह तर चालूच आहे ना, मग चला त्याही पोळ्या आपण करूया. आता पोळ्यासाठी लागणारी कणिक आपण भिजवून घेत आहोत. त्याच्यासाठी पहा मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी आपण हळद घालत आहोत. आणि आपण आता हे पीठ मळून घेत आहोत. अगदी आपण जशी चपातीला कणिक भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. एकदम पाणी नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालत हे आपण भिजवून घेत आहोत. पहा आपली कणिक आता भिजलेली आहे. आपण 15 ते 20 मिनिटात ही कणिक झाकून ठेवत आहोत. पहा इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. ज्या प्रमाणात रवा आहे त्याच प्रमाणात आपण गूळ घ्यायचा आहे. आणि आपण आता सांजा बनवून घेत आहोत. गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे. कढई आपली तापत ठेवलेली आहे. कढई तापलेली आहे. आपण आता हा रवा भाजून घेत आहोत. आपल्याला फारसा रवा भाजायचा नाहीये, कारण सांज्याला जास्त हा रवा नाही भाजायचा. आपण एक 2 ते 3 मिनिटच आपण हा रवा गरम करून घेत आहोत. गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे आणि मोठ्या गॅसवरच आपण हा रवा भाजत आहोत. रवा आपला भाजलेला आहे. पहा आता हा मी काढून घेते. याच कढईमध्ये आपण आता रवा हा करून सांजा करून घेत आहोत. आपण 1 वाटी रवा घातलेला आहे. ज्या वाटीने रवा घातला त्याच वाटीने आपण पाणी घेत आहे मोजून. एक वाटीला आपण 2 वाटी पाणी घातलेलं आहे रव्यासाठी. पहा आता पाणी थोडंसं पाण्याला उकळी आली की आपण याच्यात हा गूळ घालणार आहोत. किंवा पाणी थोडं हलकंसं गरम झालं तरी बस आहे. आपण याच्यात गूळ घालत आहोत. आता रवा तुमचा कोणता आहे त्याच्यावर अवलंबून असतं. बऱ्याच वेळेला रवा हा मक्याचा सुद्धा असतो आणि गव्हाचाही असतो. त्यामुळे तो रवा ओळखणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मक्याचा रवा असेल तर त्याला फारसं पाणी लागत नाही, तो चिकट होतो. आणि गव्हाचा असेल तर थोडं पाणी लागतं ज्यादा. तर इथं सर्वसाधारण मी 1 सव्वा 2 वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी आपलं गरम झालेलं आहे. आता याच्यात हा जो गूळ आहे हा गूळ घालते मी. याच्यामध्ये आपण
अगदी अर्धा चमचाच आपण तूप घालत आहोत. आणि वेलची आपण याच्यात आता घालणार आहोत. आता ही वेलची आपण घातलेली आहे. आणि गुळ वितळला की आपण मग हा रवा घालणार आहोत. म्हणजे या पाण्याला सुद्धा उकळी येणं गरजेचं आहे. उकळी आल्यानंतरच आपण रवा घालायचा आहे. तोपर्यंत गुळ हे आपला हा वितळत आहे. याच्यात थोडंसं आपण चवीपुरतं असं मीठ घालणार आहोत. कारण गोडाचा कोणताही पदार्थ असू दे त्याच्यात मीठ हे घालणं आवश्यकच आहे. तर त्या पदार्थाला चव ही चांगली येत असते, टेस्ट चांगली येते. पहा गुळ ही आपला वितळत आहे, दिसत असेल तुम्हाला. पहा या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे, दिसते तुम्हाला. पहा पाणी उकळलेलं आहे. आता याच्यात आपण रवा घालत आहोत. एका हाताने असा रवा घालणार आहोत आणि एका हाताने आपण असे हलवायचं आहे, जेणेकरून कारण रवा आपण जास्त भाजलेला नाहीये त्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता असते. आणि आपण आता हे गॅसची फ्लेम एकदम मंद करणार आहोत. अगदी लो फ्लेमवरच आपण आता हे सांजा शिजवून घेत आहोत. मी झाकून ठेवलेला आहे. जर आपल्याला थोडा घट्ट वाटला तर वरून थोडंसं अगदी गरम पाणी आपण सोडणार आहोत. ताटावर मी पाणी ओतलेलं आहे. जर आवश्यक असेल तरच पाणी आपण याच्यात वरून घालणार आहोत. जेवढा आपण रवा जास्त भाजू तेवढं पाणी जास्त लागतं. आपण हा रवा फारसा भाजलेला नाही, त्यामुळे आपण 2 ते 2.25 वाटीत आपण पाणी घातलेलं आहे. जर आवश्यक वाटलं तरच पाणी घालायचं. अगदी 2 चमचे पाणी मी घालते, फारसं नाही. सांजा आपला हा तयारच झालेला आहे. पहा, कारण आपण याच्या पोळ्या बनवणार आहोत त्यामुळे हा रवा सैल असणं गरजेचं आहे थोडंसं. अजून फक्त एक वाफ आली की आपला हा रवा तयार होईल. पहा वाफ आलेली आपला रवा तयार झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत. पहा आपला हा सांजा थंड झालेला आहे. आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत. याचे आपण आता हे असे गोळे करून घेऊया, म्हणजे आपल्याला पोळी लाटणं सोपं जाईल. असे सगळे गोळे आपण आता हे करून घेत आहोत. हाताने आपण आता हा व्यवस्थित आधी करून घ्यायचा आहे. असा पहा
म्हणजे जेणेकरून तो मऊ होतो आणि पोळी लाटणं आपल्याला सोपं जातं. छान झालेला आहे आपला हा सांजा. सगळे गोळे मी आता ह्या अशा पद्धतीने करून घेते. पहा आपले सगळे गोळे आता करून झालेले आहेत. 1 वाटी रव्यामध्ये सर्वसाधारण हे 10 गोळे झालेले आहेत. म्हणजे 10 ते 11 पोळ्या आपल्या अगदी सहज होतात. पहा आपली कणिक ही छान भिजलेली आहे. आता हे थोडीशी मी अजूनही मळून घेते, मर्दून घेते व्यवस्थित. पोळपाटाला तेल लावलेलं आहे. आता आपण पोळ्या लाटणार आहोत. पहा कणकेचे आपण गोळे करून घेत आहोत. म्हणजे पोळ्या लाटणं फार सोपं जातं, पटकन होतात पोळ्या, फारसा वेळ लागत नाही. गोळे आपण असे सगळे करून घेत आहोत. जसे सांज्याचे आपण गोळे करून घेतले त्याच पद्धतीने कणकेचे पण आपण गोळे करून घेत आहोत. सगळे गोळे मी करून. पहा आपले सगळे गोळे करून झालेले आहेत. आपण आता पोळी लाटत आहोत. त्याला हे पीठ लावून घेते. पिठावर किंवा तेलावर लाटली तरी चालू शकते. मी पिठावर लाटते, तेलावरही छान येते. आता हा आपला गोळा आहे सांज्याचा, हा याच्यात आपण घालत आहोत. पहा हा दुसरा गोळा आपण थोडासा असा थापून घेतलेला आहे. कडायाच्या बारीक ठेवायच्या आहेत. पहा अशा पद्धतीने थोडंसं हाताला पीठ घेतलेलं आहे आणि या दोन्ही कडा आपण एकत्रित अशा पद्धतीने एकत्र करत आहोत. हा गोळा परत आपण अशा हातावरच प्लेन करत आहोत. पहा आपण आता हे जे पीठ आहे रवा घेतलेलं मी आता पोळी लाटत आहोत. पहा थोडंसं आपण पीठ लावूया जेणेकरून पोळी आपली चिकटून येईल. फारसं पीठ लागत नाही याला. अगदी हलक्या हातानेच आपण आता ही पोळी लाटत आहोत. पहा म्हणजे छान अशी फुगते. पहा पोळी आपली अगदी व्यवस्थित अशी लाटून झालेली आहे. हा सांजा आहे हा सगळीकडे पसरलेला आहे व्यवस्थित पोळीमध्ये. आता आपण तवा तापत ठेवत आहोत. आपला तवा तापलेला आहे. आता आपण ही जी पोळी लाटलेली आहे ही तव्यात घालू. तोपर्यंत आपण ही भाजत आहे तोपर्यंत आपण दुसरी लाटून घेत आहोत.
पहा याचा कलर चेंज झालेला आहे. आता ही पलटते. पहा आपली पोळी कशी फुगत आहे. पहा पोळी आपली किती टमसी फुगलेली आहे. याच्यावर मी तेल सोडते. खूप छान अशी झालेली आहे. छान असे भाजलेले आहे. वासही खूप छान असा येत आहे. आता किती सुरेख कलर आलेला आहे. छान सुंदर अशी भाजलेली आहे. पहा दुसरी पोळी लाटून झालेली आहे. ती सुद्धा आपण भाजत आहोत. पहा फुगत आहे पोळी आपली. सगळ्या पोळ्या आपल्या अशा पद्धतीने फुगतात. पहा किती छान पोळी फुगलेली आहे. कलरही किती अगदी छान आलेला आहे. अगदी नाजूक अशी पोळी दिसत आहे. याच्यावर तूप सोडला तरी चालेल. पहा आपलं ताट हे तयार आहे आणि आपल्या पोळ्या सुद्धा तयार आहेत. आज आहे बेंदूर. सांज्याच्या पोळ्या पहा किती छान अगदी नाजूक अशा झालेल्या आहेत आणि खायला तर अप्रतिम अशाच या पोळ्या लागतात. खूप छान असे लागतात. खूप टेस्टी असे लागतात आणि या मऊ राहतात. 2 दिवस अगदी टिकतात पोळ्या. अशा या सांज्याच्या पोळ्या आपल्या तयार आहे. तर आपली ही थाळी अशा पद्धतीनं तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीच्या पोळ्या जरूर आणि जरूर करून पहा आणि मला सांगा की तुमच्या पोळ्या कशा झाल्या. चला स्वस्थ राहा, मस्त राहा आणि मजेत राहा.